उज्ज्वला बैसाने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। श्री संत सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज यांचा पालखी सोहळा सिन्नर तालुक्यातील दातली येथे दाखल झाल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांचं उत्साहात स्वागत केले। यावेळेस दातली येथे आज दिंडी सोहळ्याचे उभे रिंगण हे पार पडले। यामध्ये अगोदर तुलसी वृंदावन घेतलेल्या महिला, नंतर झेंडेकरी, नंतर टाळकरी, वारकरी सर्वांचं एक रिंगण झाल्यानंतर मग निवृत्तीनाथ महाराज यांचा अश्व या रिंगण सोहळ्यात धावल्यानंतर वारकऱ्यांमध्ये आनंदाचे उधाण आले होते। हे श्री सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी सोहळ्यातले पहिले रिंगण असल्यामुळे आज सायंकाळी दिंडी सोहळा हा नगर जिल्ह्याच्या हद्दीवर जाऊन वसलेला आहे। तोच उभा रिंगणाचा सोहळा प्रत्यक्ष आपण याच देही याच डोळा येस मराठी चॅनलवरती आपले संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या दिंडीमध्ये पायी प्रवास करत असलेले अनिल कड यांनी आपल्याला त्याचा परिपूर्ण आनंद सोहळा दाखवला। सौरव महाराज, आपलं येस मराठीमध्ये स्वागत आहे। एकंदरीत दातली म्हणजे सिन्नर तालुक्यातील दातली येथे आज पहिलं गोल रिंगण निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचं झालं, त्याबद्दल काय सांगाल? संपदा सोहळा नावडी मनाला लागला टकळा पंढरीचा, या अपेक्षेप्रमाणे आषाढाचा महिना आला की जणू काही दिवाळी आली की एका सासूरवासनीला एका लेकीला जशी आईची ओढ लागते तसे या आषाढ महिन्यामध्ये सगळ्या वारकऱ्यांना पंढरीची ओढ लागते आणि पंढरीच्या दिशेने सगळे वारकरी आपला प्रवास करतात, मार्गस्थ निघतात। विश्वगुरू निवृत्तीनाथांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होत असताना नाशिक जिल्ह्यातलं पहिलं रिंगण दातली या क्षेत्रावरती दरवर्षी संपन्न होत असतं। नाशिक जिल्ह्याच्या इतिहासामध्ये, नाशिक जिल्ह्याच्या मानामध्ये शिरपेचाचा चांगला हात तुरा रोवणारा रिंगण सोहळा खरोखर या ठिकाणी स्वर्गामध्ये सुद्धा असा आनंद नाही, असा देव दुर्लभ आनंद या रिंगण सोहळ्याच्या निमित्ताने बघायला मिळतो। बरं, आज नाशिक जिल्ह्याचे तुम्ही जे हद्द आहे, जे शिव आहे, तुम्ही पास करून आज खंबाळे येथे मुक्कामी जाणार आहात, भाविकांना काय आव्हान करा? माझी या निमित्ताने भाविकांना विनंती आहे की आपणही या सोहळ्यामध्ये यावं, सहभागी व्हावं। एक जगाला आदर्श देणारा आणि जगाला दिशा देणारा, युवा वर्गांना, महिलांना, आबालवृद्धांना सगळ्यांना जगायला प्रेरणा देणारा हा वारीचा सोहळा आहे। ही वारी अशिक्षितांनी करावी असा पायंडा आहे, पण असं काही नसून ही वारी वेल एज्युकेटेड सुशिक्षित लोकांनी केली तरी ही वारी तितकीच फलद्रूप देते आणि या वारीचं अलौकिक साधारण महत्त्व आहे। स्वदेशी वारी करतात यात नवल नाही, विदेशी माणसं सुद्धा वारीला येतात, हे वारीचं वैशिष्ट्य आहे। एकंदरीत सौरभ महाराज, तुम्ही आता जो वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद। आणि पण तुम्ही आता उद्या नगर जिल्ह्यामध्ये दाखल होत आहेत, नगर जिल्ह्यामध्ये रिंगण कुठे असतं? नगर जिल्ह्यातलं नसून आता निवृत्तीनाथांचं पुढचं रिंगण हे उभे रिंगण पुढे साजरी होऊन त्यानंतर डायरेक्ट करकमला पंढरपूरच्या अलीकडे एक रिंगण संपन्न झालं की मग पालखी सोहळा पांडुरंगाच्या चरणी विलीन होतो। माऊली, तुमच्याकडनं आम्ही अशीच माहिती घेत राहू। येस मराठीशी बोलल्याबद्दल धन्यवाद। हे होते हरिभक्तपरायण यंग कीर्तनकार, युवा कीर्तनकार सौरभ महाराज जाधव। त्यांनी रिंगण सोहळ्याची संपूर्ण माहिती आपल्याला थेट दातली येथून दिली आहे। येस मराठीसाठी निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यातून थेट अनिल कड, दातली। अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज।